थायरॉइड नॉर्मल आहे पण तरी सुद्धा वजन वाढतंय आणि कमी व्हायचं अजिबात नाव नाही घेत आहे, मग ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आहे. बरेचदा आपण असं बघतो की आपले रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरी सुद्धा वजन कमी होत नाहीये. तर यामध्ये आपण एक खूप महत्वाची गोष्ट विसरतो, जे म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स. आणि हा इन्शुलिन रेझिस्टन्स जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमचा होमा स्कोर चेक करू शकता, ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी होत नसतं किंवा बॉडीमध्ये फॅट जे आहे ते अक्युम्युलेट व्हायला लागतं. आणि खरं तर वेट लॉस जर्नीमध्ये प्रोग्रेस करायच्या ऐवजी तो जो प्रॉब्लेम आहे वेट गेनचा, तो आपला वाढत असतो. सो वेट लॉसमध्ये सिरियसली तुम्हाला जर का स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यायची असेल आणि काही प्रॉब्लेम्स आहेत जसं हायपोथायरॉइडिझम आहे, तर तुमचा होमा स्कोर नक्की चेक करा. इन्शुलिन रेझिस्टन्स आहे की नाही हे नक्की बघा आणि मगच तुमची वेट लॉस जर्नी जी आहे त्याच्यामध्ये पर्सनलाइज चेंजेस करा. तुम्ही आतापर्यंत अशा कुठल्या टेस्ट केल्या आहेत का, किंवा तुम्ही कधी स्वतःचं इन्शुलिन रेझिस्टन्स आहे की नाही हे चेक केलंय का? खालती कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये जर का कोणालाही अशी अडचण येत असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.